घरच्या कामांना कधीही फुल स्टॉप नसतो. कितीही केलं तरी मागे काहीतरी शिल्लक राहणारच. या आठवड्यात ना भाकरी काय मी बनवलीच नव्हती. त्याच्यामुळे ना आज मस्त भाकर आणि कारल्याची भाजी असा माझा बेत होता. मग ना मला बाजारात सुद्धा जायचं होतं म्हणून मी तयार झाले. तेवढ्यात बिछाना सुद्धा दिसला. मग लगेच तो सुद्धा आवरून घेतला. आणि ना खूप जास्त भूक सुद्धा लागली होती म्हणून लगेच मी भाकर सुद्धा खाऊन घेतली. आणि ना मग जायला मी निघाले. यांच्या बहिणीच्या मुलीसाठी ना पैंजण घ्यायचे होते. कारण तिला ना देवी उठल्या होत्या. त्याच्यामुळे तिने पैंजण मागितले होते मामाकडे. तर लहानपणी कोणाकोणाला देवी आल्या होत्या हे कमेंट करून मला नक्की सांगा. पैंजण घेऊन घरी आलो तर लगेचच ना या मॅडमने साडी घातली आणि लगेचच माझ्या पाया पडून घेतलं. सावीचं तर हे ना रोजचंच झालंय. म्हटलं तोपर्यंत झाडांना पाणी घालूया. 2 दिवस बाहेर होतो त्याच्यामुळे ना पाणी दिलं नाही तर हे झाड ना खूप जास्त सुकून गेलं आणि ही तुळस इतकी बहरली आहे बघून मनाला समाधान वाटलं. मग घरची बाकीची कामं सुद्धा आवरून घेतली, झाडू मारून घेतली, कपडे वगैरे सुकत घालून घेतले. सावीने दुपारची झोप मस्त घेतली होती. उठली आणि मग लगेच कलिंगड खाऊन आम्ही ना लगेच किराणा आणण्यासाठी निघालो. गेटवर हे झाड ना फुलांनी कसं भरलंय तुम्ही बघू शकता. लगेच निघालो आणि पोहोचलो पटेल मार्टला. इथे कसं एका छताखाली सगळं काही मिळतं. जे घ्यायचं होतं ते घेतलं, बिल केलं आणि तिकडनं सुद्धा आम्ही लगेच निघालो. आणि रस्त्यात ना गणपती मंदिरचं सुद्धा दर्शन होतं. पण आज वेळ नव्हता म्हणून आम्ही काही गेलो नाही आणि मग लगेचच आम्ही पोहोचलो घरी. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. आता पुरतं बाय बाय.